Good afternoon. Today we are discussing single inheritance. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे सिंगल इनहेरिटन्स प्रॅक्टिकल. सो मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला इनहेरिटन्स काय, सिंगल इनहेरिटन्स काय ते सांगितलं होतं, त्याचा आपण प्रोग्राम पण बघितला होता. आज आपण प्रॉपर रन करून बघतोय. तर यामध्ये मी बेस क्लास घेतला आहे फर्निचर आणि डिराइव्ह क्लास घेतला आहे टेबल. तर फर्निचरमध्ये डेटा मेंबर घेतलेले मी मटेरियल आणि प्राइस, आणि फर्निचर डिराइव्ह क्लासमध्ये घेतलेलं हाईट आणि एरिया. सो माझा सिंगल इनहेरिटन्सची डेफिनेशन काय, ओनली वन बेस क्लास कॅन बी डिराइव्ह अनदर क्लास. ठीक आहे, यामध्ये वन बेस क्लास असतो आणि एक डिराइव्ह क्लास असतो, याला आपण म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. सो ॲज इट इज स्टार्टिंगला त्यानंतर मी क्लास फर्निचर माझा बेस क्लास केला. सो ओपनिंग कर्ली ब्रॅकेट फर्निचरचे जे डेटा मेंबर होते मटेरियल आणि प्राइस, मी त्यांना मेन्शन केलं. मटेरियल कॅरेक्टर डेटा टाईप घेतला, त्याची साईज प्रोव्हाइड केली, आणि प्राइससाठी इंटिजर डेटा टाईप घेतला. इथे माझा बेस क्लास काय झालेला आहे, क्लोज झाला, एंड विथ सेमीकोलन. नेक्स्ट काय सिंटॅक्स, डिराइव्ह क्लाससाठी क्लास डिराइव्ह क्लास नेम कोलन विजिबिलिटी मोड बेस क्लास नेम. सो माझा डिराइव्ह क्लास घेतला मी एक टेबल, कोलन घेतला, विजिबिलिटी मोड पब्लिक मेन्शन केली, आणि बेस क्लास नेम काय माझा फर्निचर. पुन्हा मी टेबलचे डेटा मेंबर मेन्शन केले, हाईट आणि एरिया, दोघांना डेटा टाईप घेतला इंटिजर. मला आता यामध्ये फंक्शन परफॉर्म करायचं, त्यासाठी मी घेतले पब्लिक. फर्स्ट फंक्शन आहे माझं व्हॉइड एक्सेप्ट. सो मी व्हॉइड एक्सेप्ट मध्ये युजिंग सी आउट मेसेज पास करते, एंटर अ प्राइस मटेरियल हाईट अँड एरिया. ते काय केलं, ऍक्सेप्ट केले आणि मला त्यांची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सो युजिंग डिस्प्ले फंक्शन मी प्रत्येक डेटा जो ऍक्सेप्ट केला होता, फॉर एक्झाम्पल प्राइस मटेरियल हाईट अँड एरिया, तो काय केलाय मी डिस्प्ले केलेला आहे युजिंग डिस्प्ले फंक्शन. इथे माझं डिस्प्ले फंक्शन क्लोज झालं आणि क्लोज झालेला आहे. ओके, सो वर्ड मेन मध्ये मी क्लिअर स्क्रीन यूज केला. त्यानंतर मी टेबल काय माझा डिराइव्ह क्लास, ज्यामध्ये माझे फंक्शन परफॉर्म झालेले मेंबर फंक्शन. सो म्हणजे दोन्ही फंक्शन काय करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे युजिंग ऑब्जेक्ट. सो टी डॉट एक्सेप्ट, टी डॉट डिस्प्ले, गेट सिलेक्ट अँड एंड माय प्रोग्राम. क्लिअर आहे. फर्स्ट काय केले, सिंगल इनहेरिटन्स मध्ये बेस क्लास मेन्शन केला, त्याचा डेटा मेंबर्स मेन्शन केले. नंतर डिराइव्ह क्लास घेतला, त्याचे डेटा मेंबर मेन्शन केले, आणि त्यामध्ये एक्सेप्ट आणि वर्ड डिस्प्ले फंक्शन यूज केले. डेटा एक्सेप्ट केला आणि डेटा डिस्प्ले केला. हा डेटा कोण एक्सेप्ट करतो, युजर कडनं डेटा एक्सेप्ट करतोय आणि डिस्प्ले करतोय. सो वर्ड मेन मध्ये बोथ फंक्शन हे डिराइव्ह क्लास मध्ये परफॉर्म झाले. सो मी डिराइव्ह क्लास टेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट काय केले, फंक्शन एक्सेप्ट केले. आता हा प्रोग्राम रन करून. सो मी प्राइस दिली 40, मटेरियल दिलं टेबल, हाईट दिली हाईट आणि एरिया दिला 78. सो माझा हा डेटा डिफाईन झालेला आहे. क्लिअर. सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय सगळ्यांना समजतंय. सो सिंगल इनहेरिटन्स मध्ये एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायची, ओनली वन बेस क्लास कॅन बी डिराइव्ह अनदर क्लास. ठीक आहे, सिंगल यामध्ये मी बेस क्लास फर्निचर घेतला होता आणि डिराइव्ह क्लास कुठला घेतला होता. सो मी तो प्रोग्राम नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट रन करू. ठीक आहे.